स्वामी समर्थ. तर हा आहे नंदगडचा बाजार. तर मी लाल मिरच्या आणण्यासाठी या बाजारमध्ये आली होती. तर नंदगडचा बाजार हा बुधवारचा बसलेला असतो. तर भरपूर गर्दी असते, बघू शकता इथं. आणि मी तरी उशिरा आले होते, तरी गर्दी थोडी कमीच होती म्हणायची. तर आणि परत दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर आमच्या घराच्या समोरच असं मंदिर आहे आणि कलमेश्वर मंदिर म्हणून आहे, त्याचाच वर्धापन दिन म्हणून होता. तर हे 4थं वर्ष होतं. तर इथं कलश वगैरे बघू शकता किती सुंदर आहे. तर आणि ह्या मंदिराचं जे आहे बांधकाम ते दगडी बांधकाम आहे, त्यामुळे मस्तच आहे असं मंदिर. तुम्हाला पुढे बघायला भेटेलच, तर पूर्ण व्हिडिओ बघत जावा. आणि इथं असं भरपूर ऊन पण लागत होतं, कारण ऊन असं नव्हतं दिसत, पण ऊन मात्र इतकी लागत होती त्याची. आणि त्यात काठपदराच्या साड्या म्हणजे नकोच वाटत होतं. तर इथं बघू शकता. आणि ह्या दोघी तर तुम्ही चेहऱ्यानं ओळखलाच असेल की बाबा किती वैतागल्या होत्या. त्यानंतर सगळ्या बहिणी वगैरे आलो उन्हामध्ये तापून. तर फॅन वगैरे लावलं आणि थोड्या वेळ अशा गप्पा गोष्टी सगळ्यांच्या अशा काही चालू होत्या. त्यानंतर आम्हाला महाप्रसादासाठी पण जायचं होतं. तर हे मुलगीनं व्हिडिओ काढलेले आहेत, त्यामुळे जास्त असं काढायला तिला जमत नाही, तरी समजून घ्या. आणि त्यानंतर इथं सगळ्यांच्या गप्पा गोष्टी वगैरे झाल्या होत्या. म्हणजे तसंच आपण एकमेकीला भेटण्यासाठी आपल्याला टायमिंगच नसतो. तर त्याच निमित्तानं का असेना इथं आम्हाला थोडा टायमिंग भेटला होता एकमेकीला बोलण्यासाठी. आणि त्यानंतर आम्ही थोडे फोटो वगैरे काढून घेतले, कारण आम्ही कुठं जातो आहे तिकडं लास्टात पंगत असते आमची. आणि महाप्रसाद तिकडं जेवणं वगैरे झाली होती, तर उशिरात जाऊन पोचलो होतो. तर हे संध्याकाळचा व्हिडिओ काढलेला आहे मी. तर मंदिर बघू शकता किती सुंदर आहे हे. तर इथं पूर्ण हे दगडी बांधकामच आहे. तर कलमेश्वर मंदिराचं हे बघू शकता, नंदी वगैरे असं मस्त आहे. आणि त्यात सत्यनारायणची पूजा पण बांधली होती, बघू शकता. आणि हे आतमध्ये असे काही देव आहेत. तर आणि ही अंगणामध्ये तुळस अशी आहे. तर असे व्हिडिओ तुम्हाला बनवून घ्यायचे असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तर त्या नंबरवर कॉल करून तुम्ही बोलून घेऊ शकता. आणि त्यानंतर मी इथं साडी वगैरे चेंज केली आणि हे सगळे फोटो आयफोनमध्ये काढलेले होते, त्यामुळे मस्त आलेले आहेत फोटो. आणि त्यानंतर आम्ही महाप्रसादासाठी खाली गेलो होतो. तर भाऊला म्हटलं मला काय टाईम नाही आणि लोकांमध्ये मोबाईल व्हिडिओ काढायचं नकोच वाटतं म्हटलं. आणि त्याला म्हटलं ते व्हिडिओ काढून आणतो, मी नंतर अपलोड करते. तर त्यानं सगळे असे कॅप्चर केलेले आहेत व्हिडिओ, बघू शकता. कारण एवढी जत्रा भरलेली मी पण तुमच्यासारखंच व्हिडिओमध्ये बघत होती, कारण गेलोच नाही आणि खाली जास्त जाणं पण झालं नाही. त्यामुळे जत्रा किती भरले काय भरले काहीच माहिती नव्हतं आम्हाला. आणि आमचं घर एकदम वरती होतं, त्यामुळे जास्त काय माहितीच नाही. तरी सगळं भाऊनं व्हिडिओमध्ये काढून आणलेलं आहे. आणि असे सुंदर सुंदर बघू शकता लेडीजचं सामान, लहान मुलांचं सामान छान असं. आणि त्यात हे बटाट्याचे जे काय म्हणतात फिंगर चिप्स वगैरे असे मस्तच होते हे. तर ते पण असे मी काही गेलो नाही तिथं, पण सगळे भाऊने व्हिडिओ काढलेले आहेत. त्यानंतर आम्ही महाप्रसाद वगैरे घेतला आणि घरी गेलो, थोडा आराम केला. आणि परत आमच्या काकाच्या सुनबाईला बघायला जायचं होतं, त्या थोड्या आजारी होत्या म्हणून आम्ही चाललो होतो. त्यांचं रानात घर होतं, तर तिकडंच आम्ही चाललो होतो. आणि इथं बघू शकता सगळ्या बहिणी मिळून आम्ही चाललो होतो. आणि जवळपास घर आलंच होतं. तर अशा एकदम भेटलो ना, तर कुठं वेळ जातो काय जातो कळतच नाही, कारण भरपूर दिवसांनी आम्ही बहिणी भेटलो होतो. तर आम्ही सगळ्याजणी अशा मिळून चाललो होतो त्यांना बघायला. आणि वातावरण बघू शकता किती सुंदर आहे. आणि रानातलं तर वातावरण एकदम फ्रेश वाटत असतं. तर सगळ्या बहिणी वगैरे अशा चाललो होतो आम्ही. आणि ही बघा मोठ्या बहिणीची मुलगी होती, इथं असं चालू होतं की मला नको घेऊ म्हटलं असू दे या. तर इथं परत काकांच्या मुली पण होत्या सगळ्या एकदमच. आम्ही त्या पण बघायला अगोदर आल्या होत्या, तिथंच गाठभेट झाली. म्हटलं सगळ्या पण सोबतच आम्ही घरी येण्यासाठी परत निघालो होतो. तिथला काही व्हिडिओ काढला नाही, कारण तब्येत ठीक नव्हती त्यांची, म्हणून मी काही व्हिडिओ जास्त काढला नाही. आणि असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. तर बाय बाय फ्रेंड्स, बहिणींना टॅग करा. बाय बाय.